सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट तुमच्या किचनपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा दबाव येतोय। राज्यात घरगुती LPG गॅसच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाय म्हणून राज्य सरकारने बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन म्हणजेच रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळाला नाही तर पर्याय म्हणून केरोसिनचा वापर करता येणार आहे। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। भुजबळ यांनी सांगितलं की राज्यातील LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी सकाळी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे। या चर्चेत कंपन्यांनी राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन 9,000 मेट्रिक टनांवरून 11,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली आहे। तसेच LPG उत्पादन आणि पुरवठ्यातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं। राज्यातील सध्याच्या गॅस टंचाईतून मार्ग काढण्यासाठी घरगुती वापरासाठी असलेल्या LPGला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत असल्याचं भुजबळांनी सांगितलंय। घरगुती गरजा पूर्ण झाल्यानंतर उरलेला गॅस रुग्णालये, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि स्मशानभूमी यांना 100% प्राधान्याने दिला जाणार आहे। त्याचबरोबर औषध उद्योग तसेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित उपहारगृहांना LPG पुरवठ्यात 50% प्राधान्य दिलं जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे। दरम्यान नागरिकांना पर्यायी इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केरोसिनचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भुजबळ यांनी सांगितलं की राज्यात केरोसिनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। यापूर्वी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन देण्यासंदर्भात काही निर्बंध होते, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना केरोसिन उपलब्ध करून देण्यासाठी न्यायालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे। मात्र गेल्या काही वर्षात केरोसिनचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने आणि वितरण व्यवस्था बंद पडल्याने केरोसिन डीलर्सची साखळी काही प्रमाणात तुटली आहे। त्यामुळे आता राज्य सरकारने वेगळा मार्ग अवलंबला आहे। नागरिकांना सहज आणि पारदर्शक पद्धतीने केरोसिन मिळावे यासाठी ते थेट पेट्रोलियम कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे केरोसिनमध्ये भेसळ होण्याची शक्यता कमी होईल असा विश्वास सरकारने व्यक्त केला। भुजबळ यांनी सांगितलं की LPGचा विषय हा मुख्यत्वे केंद्र सरकारच्या कक्षात येतो, त्यामुळे केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क ठेवून राज्यासाठी अधिक गॅस उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। केंद्र सरकारकडून LPGचा साठा पुरेसा असल्याचे सांगण्यात आले असले तरी काही ठिकाणी वितरणात अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत। गॅसच्या काळा बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठीही सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे। यासाठी विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली असून तपास मोहिमा राबवण्यात येत आहेत। आतापर्यंतच्या कारवाईत 1,208 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून सुमारे 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी सभागृहात दिली आहे। गेल्या महिन्याभरातच गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याची नोंदही करण्यात आली आहे। मात्र उत्पादन वाढवून आणि पर्यायी इंधन उपलब्ध करून देऊन गॅस टंचाईची समस्या टप्प्याटप्प्याने दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।